रुग्णांना लागणारे व्हीलचेअर देण्याचा प्रोग्राम त्यांनी इथं आयोजित केलेला आहे. त्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे व सर्व श्रोत्यांचे मी इथं वेलकम करतो. तसेच मी कार्यक्रमाला सुरुवात सर यांना मी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवण्याचे मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर व्यासपीठावरील आपले वैद्यकीय डेप्युटी वैद्यकीय अधीक्षक सर अभिजित सर, चव्हाण सर, त्यानंतर मॅडम, त्यानंतर स्कूल ऑफ नर्सिंगचे, कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य बालाजी नगराळे सर, त्यांना सर्वांना मी स्टेजवर उपस्थित राहिल्याबद्दल आणि पदग्रहण केल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. परोडवार सरांना पण मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन पदग्रहण करावे. माननीय चक्रे सर यांना पण मी विनंती करतो की त्यांनी येऊन पदग्रहण करावे. तर सुरुवातीला मी प्रस्तावित करण्याआधी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून माननीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यानंतर मी विनंती करतो की अधीक्षक वाय चव्हाण सर, तसेच मोरे सर यांचं आगमन झालेलं आहे.
तसेच आपल्या आपल्या महाविद्यालयाचे मोरे सर यांचं स्वागत. हा जो कार्यक्रम आहे हा काही पहिल्या वर्षी झालेला नाही, या आधी 2-3 वर्ष झालं चालू आहे. यापूर्वी 2021ला या आयोजकांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये 20 नेबुलायझेशन मशीन दिल्या होत्या प्रत्येक वॉर्डमध्ये, जे की पेशंटला खूप कामी आल्या. आणि त्यातच त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की हा कार्यक्रम दरवर्षी घ्यायचा आणि पेशंटला लागणाऱ्या गरजूच्या ज्या वस्तू आहेत त्यांना आपल्याला जे काय आपण हॉस्पिटलमध्ये कमतरता असेल त्या वस्तू पुरवायच्या आणि त्याप्रमाणे त्या माध्यमातून रुग्णांची सेवा करायची. त्यापूर्वी त्यांनी यापूर्वी 2022ला 3 व्हीलचेअर दिल्या होत्या आणि यावर्षी त्यांनी 5 व्हीलचेअर देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे सर्व आयोजकांनी आणि सर्वांनी आपलं त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. पुण्य झाला हे सर्वांना माहीतच आहे, पण तत्पूर्वी काही शोध जीवनाबद्दल काही थोडक्यात 2 शब्द आपल्याला ते सांगणार आहे. तर ते सांगण्यासाठी मी प्रथम श्रावणी वैद्य या छोट्याशा चिमुकलीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनपटाबद्दल 2 शब्द सांगतो, ते आपण 2 शब्द सांगणार आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावे. रणरागिणी तो पुण्यश्लोकी जपलाच वारसा शिवरायांचा, उतरून रणांगणी दाखवलीस शत्रूच ताकद तुझ्या निश्चयाचा न्याय देण्याची पुरकर्ती तू, राग तुला अन्यायाचा. एला देवी तो अभिमान मला तुझ्या शौर्याचा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी चोंडी गाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव होते सुशीलाबाई, त्यांच्या वडिलांचे नाव होते मानकरी शिंदे. अहिल्यादेवी लहानपणापासून हुशार आणि धाडसी होते. त्यांचा वयाच्या 8व्या वर्षी खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाला. खंडेराव यांना कुंभेच्या लढाईमध्ये वीर मरण आले. मल्हारराव यांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी यांनी 29 वर्ष राज्यकारभार सांभाळले. मी बोलून माझे भाषण संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक छोट्याशा पालिकेने चांगल्या प्रकारे जसं धाडस करायला पाहिजे होतं तसं केलं. आपल्या सर्वांच्या वतीने तिचं अभिनंदन करतो. याच्यानंतर तिचीच आई मम्मी कविता चिंतले यांना मी विनंती करतो की आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतो. नमस्कार. आज मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. राण्या असंख्य झाल्या या जगात पण पुण्यश्लोक कोणीही नाही. राण्या असंख्य झाल्या या जगात पण पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली. अहिल्यादेवी होळकर झाली. सर्वांना अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय, अत्याचार, अधर्म वाढतो तेव्हा या जगात त्याला संपविणारी शक्ती जन्म घेते आणि तेच घडले. 31 मे 1725 रोजी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली. त्या कन्येचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले. ही तीच महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत राबविला. ही तीच अहिल्या जिने मूल आणि चूल समाजसेवेला, समाजव्यवस्थेला जुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष राज्यकारभार केला. वयाच्या 8व्या वर्षी शूर पराक्रमी मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अहिल्याबाईंच्या जीवनात सर्वात जास्त कोणाचे
योगदान असेल तर त्यांच्या सासरे मल्हारराव होळकर यांचे. कारण मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे आदर्श, मल्हारराव म्हणजे अहिल्याबाई विश्वास, मल्हारराव म्हणजे अहिल्याबाई यांच्या पाठीवर आयुष्यभर कौतुकाची थाप. आपल्या 8 वर्षाच्या सुनेला त्यांनी युद्ध कसे करायचे हे शिकवले. अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे देखील पराक्रमी योद्धा होते. 1754 मध्ये कुंभेच्या लढाईमध्ये अहिल्याबाईंचे पती खंडेराव यांचे वीर मरण आले त्यांना. परंतु मल्हाररावांचे वीर मरण आले. नवरा मेल्यानंतर पत्नीला सती जायची प्रथा त्या काळी होती. परंतु मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्यादेवी या सती गेल्या नाही. पण सती जाण्याची जी अनिष्ट परंपरा होती ती अहिल्याबाईंनी लाथाडण्याचे काम केले. होळकरांनी हे राज्य कुणाच्या गुलामगिरी करून नाही तर तलवारीच्या पातीवर आणि मनगटाच्या जोरावर होळकरांच्या वंशजांनी हे राज्य उभे केले. आतापर्यंत सर्वात जास्त संकटे कोणावर आली असतील, कोणत्या राज्यकर्त्यांवर, ते अहिल्यादेवींवर आली. त्यांच्या हातीतच त्यांचा मुलगा, सासरे, जावाई, पती यांना निधन झाले. यांचे राज्यकारभार पाहण्यासाठी कोणी पुरुषच उरला नाही. अशा वेळी ती एकटी महिला अहिल्यादेवी होळकर यांनी तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला. अहिल्याबाई होळकर यांनी भारतातील जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. हा इतिहास होता अहिल्याबाईच्या पराक्रमाचा. हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा. आणि हेच तेजस्वी रत्न इसवी सन 1725 रोजी अनंतात विलीन झाले. शेवटी एवढेच बोलून इच्छिते, पुरुष जातीचा बगडा छेदून केली तुम्ही समाजसेवा, पुरुष जातीचा बगडा छेदून केली तुम्ही समाजसेवा, भुकीला पोटी घास देऊन रक्त केले तहानल्या जीवा, जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा. अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर देवेत राहील दिवा, निरंतर देवेत राहील दिवा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बोलविते. धन्यवाद चिंतनताई. याच्यानंतर एक छोटासा कार्यक्रम आहे आपल्या इथे. परवाच मला फोन केला त्यांनी आणि ती मला कळाली बा आमच्या समाजाची मुलगी आहे आणि विधवा आहे आणि 4 महिन्याखाली विधवा झाली, लेकरू बाळ काही नाही. तर ते त्यांच्या नावामध्ये चूक झाल्यामुळं त्यांनी मला संपर्क साधला. तर मी दरवर्षी एका महिलेचा सत्कार करत असतो जे अनाथ आहे काहीतरी असं आहे. तर ती मुलगी पोलीसची भरतीची तयारी करायला येतात. एक अहिल्यादेवीचं वरदान म्हणा काही म्हणा, जे अहिल्यादेवी होळकरांनी जे कार्य केलं ते आज स्वतः विधवा होऊन आज काहीतरी खंबीर होऊन स्वतःचं मन ताब्यात ठेवून ती जिद्दीवर आणि आणखी काहीतरी करून दाखवायसाठी तिच्या वडिलाला 7 मुली आहे सर आणि 7वी मुलगी आहे. आणि ती आज तिचा सत्कार, माझी विनंती आहे की रुईकर शिस्टर आणि आपण सर्व स्टॉपनी तिला 2 पुस्तकं पोलीस भरतीच्या अभ्यासासाठी आणि एक ड्रेस आपण घेणार आहोत. तरी तिचा थोडासा सत्कार करू द्यावा. तिचे वडीलसुद्धा आलेले आहेत तिथे. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य बघितलं तर अनाथाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. गोरगरिबाची, पक्षाची, सर्वांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी सेवा केलेली आहे. म्हणून एक त्याचं पावलावर पाऊल ठेवून एक छोटंसं आपण प्रयत्न करत आहोत आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं. तर मी रत्नमाला ऋषिकेश ढाके यांना विनंती करतो त्यांनी हे छोटासा सत्कार स्वीकारावा. जर्नी आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तू यशस्वी व्हावं एवढी अपेक्षा करतो. आपल्या व्यासपीठावरील माननीय आपल्या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक वायस चव्हाण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरती 2 शब्द व्यक्त
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन करून आपल्या महाविद्यालयाचे राजकीय अधिष्ठाता माननीय सुधीरजी देशमुख सर, डॉक्टर संजय मोरे सर, आपले मेट्रन मुदिराज मॅडम, आपले प्रिन्सिपाल आपल्या BSCचे नर्सिंगचे श्री बालाजीराव चक्रे सर, डेप्युटी सुप्रिटेंडेंट शिवानंद देवसरकर सर आणि आमचे अभिजित देवसरकर सर, अभिजित देवघरे सर आणि तुम्ही इथं तुझे उपस्थित भीमराव बरोबर साहेब आणि हा जो सुंदर कार्यक्रम घडून आणला यांनी असे गोविंद मामा गोरे साहेब आणि तुम्ही सगळे माता भगिनींनी, मला एकच तुम्हाला या गोष्टीतून संदेश द्यायचा आहे की आपण वर्षभरातून शेकडो जयंत्या साजरा करतो, प्रत्येक वीर पुरुषांचे, प्रत्येक वीर महिलांच्या, तर तुम्ही 5 ते 10% ते आकलन करता का? त्यांचे गुण किंवा त्यांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये जाते का? आणि त्या हिशोबानं तुम्ही काम करता का? हे तुम्ही पडताळून बघा. ते तेव्हा झाले 1700 तर आज आपण 2024 आहोत, तर का नाही निर्माण झाल्या अशा? कारण ह्याला विचाराची फार मोठी बुलेट पाहिजे, बुलेट. आणि ही बुलेट आणायची असेल तर तुम्हाला त्या हिशोबानं काम केलं पाहिजे, तर ते सार्थक होईल. ते जे काय आपण साजरं करतो त्याचे स्वप्नच नाही साकार करत आहोत आपण, मग काय अधिकार आहे आपल्याला बाकीच्या लोकांना वगैरे बोलण्याचा वगैरे, असं माझा स्पष्ट तुम्हाला इशारा आहे. आणि म्हणून आपसातले भेद विसरून जे त्यांनी सल्ला दिलेला आहे, ज्या हिशोबाने त्या परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, ज्या परिस्थितीमध्ये, तशी परिस्थिती तर आज नाही. तुम्ही एक आवाज दिला तर तुम्हाला 1000 लोक तुम्हाला तयार होतात आज एका घडीला. त्याच्यामध्ये सुद्धा आपली काम करायची जर तयारी नसेल तर कृपा करून त्याचा अदरवाईज घेऊ नका. माझा एकच तुम्हाला सल्ला आहे की आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारामध्ये बदल घडवा. जोपर्यंत तुम्ही ते बदल घडणार नाही, तुमचं कुटुंबसुद्धा घडणार नाही, तुमचे लेकरंसुद्धा घडणार नाही आणि तुम्ही स्वतःसुद्धा त्याच्यापासून वंचित राहून तुम्हाला वेगवेगळे आजार, तुम्हाला डिप्रेशन, ह्या त्या भानगडी निर्माण होतात. हे चालू आहे सध्या. आमच्याकडे बरेच केसेस असे येऊन राहिले, तुम्हाला मी रियालिटी म्हणून सांगायलो. तर मला हेच म्हणायचं आहे की इतक्या संघर्षातून जीवनशैली आपली सांभाळत, ज्यांनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जो लढा दिला, जे वाईट प्रती होत्या त्या वाईट प्रती त्या काळामध्ये नष्ट झाल्या, मग आज दररोज वाईट प्रती का घडत आहेत? त्याचं आत्मपरीक्षण सर्वांनी करावं आणि हीच खरी त्यांना आदरांजली राहील अशी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद. व्यासपीठावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे अधिष्ठाता सुधीर देशमुख सर यांना मी विनंती करतो. यानंतर मी मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर वाय चव्हाण सर, मुदिराज मॅडम, देवघरे प्रिन्सिपॉल आणि आपण सर्व जमलेले. खूप छान केलं छोट्या मुलीने भाषण, आईने. आई मुलगी याच्यावरूनच कळतं की चला थोडंफार तरी का होईना त्याचा आदर्श घेत समाजापुढे उभं राहत आहेत मुली आणि मुलगी जी की तयारी करते तिलासुद्धा शुभेच्छा. गोरे साहेबांनी प्रत्येक वेळेस त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जवळजवळ असतो. यावेळेस अचानक आलो, आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो होतो करवण्याला. मला काही हे नव्हतं, परंतु कल्पना नव्हती, परंतु वाय चव्हाण सरांबरोबर कलेक्टर ऑफिसला मिटिंगला गेलो होतो. त्यांनी म्हणजे कार्यक्रम म्हणून आलो. प्रत्येक वेळेस बोलत त्यावेळेस विसरले ते बोलायचं. परवडून वापस आला होता. ओके, तर सांगायचं तात्पर्य एवढंच की जस्ट इमॅजिन करा 1700चा काळ, 1725च्या नंतरचा काळ त्यांचा, ज्यावेळेस अनिष्ट प्रथा, स्त्रियांना म्हणजे गौण स्थान होतं समाजामध्ये.
त्या काळात जेव्हा त्यांच्या कन्यावर निधन झालं पतीचं, त्यावेळेस एका सासऱ्यांनी सुनेला बळ दिलं आणि या सुनेनं सुद्धा खंबीरपणे ते बळ पेललं. जसं यांनी सांगितलं की सती जाण्याची प्रथा होती ती मोडीत काढली पहिली. म्हणजे क्रांती प्रतिक्रांती जे म्हणतो ना आपण, ती कुठून सुरुवात होती? आपल्या घरातून सुरुवात होती. आपण जर तसा आदर ठेवला, त्यांचं चरित्र जर पाहिलं, त्याच्यापासून प्रेरणा गेली, आज आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य होतात. म्हणजे आजच्या काळातही बरेच अत्याचार होतात लेडीजवर याच्यावर. आणि आपल्या घरातच जर पाहिलं तर जर लेडीज पुढे जाऊ लागली तर नवराच पहिल्यांदा त्याचा इगो दुखवतो, भावाचा इगो दुखवतो, वडिलांचा इगो दुखवतो. हे चेंज झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात. परंतु सध्यासुद्धा आहे. 1700चा काळ जर विचार केला तर यांनी काय करून ठेवलं याची कल्पना आपल्याला येते. जस्ट इमेजिन करा. घरातून काय गोष्टातून बाहेर निघायचा प्रॉब्लेम होता त्या काळात. तर लेडीजनं तलवारीचं युद्ध खेळणं, राज्य करणं ही तर फार कल्पनातीत गोष्ट होती. त्या काळात सुद्धा त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. म्हणजे किती प्रगल्भ विचार. आणि त्यांचं कौतुक आहेच आहे, पण त्यांच्या फॅमिलीचं सासऱ्याचं खूप चांगलं कौतुक करावं लागेल सर्वांना की त्यांनी तेवढा सपोर्ट दिला सर्व समाजाच्या विरुद्ध जाऊन. समाजाने निश्चितच अपोज केला असणार आहे, कारण की समाज प्रथा एवढी ही साचेबंद होती त्या काळात की ते हलता येत नव्हतं लोकांना. म्हणजे लिटरली सतीचे तर जे आपण हे पाहतो, तुम्ही वाचलं ना ते, तर अक्षरशः बायांना तर भाल्याच्या टोकानं याच्यामध्ये घालायचे पतीच्या चितेमध्ये. ती ओरडायची तरी सुद्धा भाल्याच्या टोक्यानं मध्ये बसवायचे. अशा काळात त्यांनी ही क्रांती करून, एवढंच नाही तर जवळजवळ मला वाटतं 28-29 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्या काळात इथपासनं महाराष्ट्रापासनं ते मध्य प्रदेशात होळकर घराणं आहे, कुठपर्यंत मदत मारलेली त्यांनी आघाड्या करून, छळाया करून. आणि जिथं की सर्व आजूबाजूला मुस्लिम शासक होते, प्लस आपले राजे होते, एकही महिला राज्यकर्ती नव्हती काळात. ही एकमेव महिला होती. त्यामुळे यांच्यापासून प्रेरणा घेऊन यांनी जे कार्य केले ते कसं आपण इम्प्लिमेंट करायचं या आताच्या स्थितीमध्ये ते पाहिलं पाहिजे. महिलांनी पुढे आलं पाहिजे, घरच्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. खरं म्हणायला महिला आता कोणत्या क्षेत्रात मागं नाहीत. खरं म्हणायला कुठे प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून राहतं. पुरुषापेक्षा जास्तच काम करतात महिला, माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आमच्या घरातच जर पाहिलं तर प्रोफेशनल काम तर करतात, परंतु घरचं काम सांभाळून आम्ही मात्र गेलो की नुसतं बसून असतो. तर महिलांना इथलं काम करून घरचं काम करावं लागतं. निश्चित महिलांची खूप ताकद आहे, खूप सहनशक्ती आहे आणि बुद्धिमत्ता ते कमी नाही. तर तोच आदर्श घेऊन जर याच्या पुढे जर आपण वाटचाल केली नाही तरच आजच्या जयंतीचं सार्थक होईल असं मला वाटतं. जे काही त्यांनी घालून दिलेले आदर्श आहेत त्या आदर्शावर चालून जर आपण त्यांची प्रेरणा घेऊन कार्य करत राहिलं, बेसिकली आपल्या ड्युटीला आपण जे करतोय ते मन लावून काम केलं तरच त्यांची थोड्यात त्यांच्या ऋणातून आपण उतरायला होऊ असं मला वाटतं. आणि तेच कार्य आपण पुढं चालूच राहू. जिथं कुठं आपण काम करतो तिथं मन लावून काम करावं. आपली ड्युटी जेवढी आवर्स आहेत तेवढं आपण विमानाद्वारे जरी सेवा केली तर त्यांना कधी श्रद्धा जेवी असं माझं मत आहे. एवढे 2 शब्द बोलून मिळाले. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे वरची जो वर्कशीप आहे त्याचा अर्थ असा होतो की आपण जर आपलं काम जर यानं पूजा समजून केलं तर तीच आपली अहिल्याबाई होळकर यांच्या चरणी आपली सेवा म्हणून आपण असं गृहीत धरू शकतो. आणि असं समजूनच आपण जर काम केलं तर नक्कीच आपल्या प्रोफेशनचा एक दिवस ह्याच्यापेक्षा मोठा काय म्हणतात त्याला उद्धार होईल किंवा आपलं नाव होईल. यानंतर एक अजून एक गोष्ट सांगू शकतो की मल्हारराव होळकर यांच्या ज्या सून होत्या त्यांनी ना सुरुवातीला ते खरं म्हणा गेलं तर ते पहिले समाजसुधारक म्हणता येईल. का तर त्यांनी आपल्या स्वतःच्या सुनेला सती जाण्यापासून रोखलं आणि समाजामध्ये एक नवीन पायंडा घडवून दिला. आणि आपल्या घरापासून आपण कशा पद्धतीनं आपण आपल्या महिलांना म्हणा किंवा ह्यांना कसं एम्पॉवर करू शकतो किंवा त्यांना कशा पद्धतीनं आपण पुढे करून आपण एक समाजामध्ये चांगलं उदाहरण घडू शकतो हे त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. यानंतर मी अधिष्ठाता सर यांना मी विनंती करतो देशमुख सरांना की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. आज आपल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे आपल्या विभागामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज साजरी करत आहोत. त्या जयंतीच्या प्रसंगी इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले
आमचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय मोरे सर, या रुग्णालयाचे रुग्णालय अधीक्षक डॉक्टर यादवराव चव्हाण सर, या रुग्णालयाच्या अधिसेविका मुदिराज मॅडम, आमचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित देवघरे आणि डॉक्टर शिवानंद देवसरकर, या नर्सिंग कॉलेजचे बालाजीराव नगराळे सर, चक्रे सर, येथे उपस्थित गोरेसाहेब आणि उपस्थित बंधू भगिनी, सर्वप्रथम मी तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची जयंती 31 मे रोजी होती, पण आज आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत. खरोखर आत्ताच सांगितल्या वक्त्यांप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी 8व्या वर्षी लग्न झालं. त्या नगर जिल्ह्यातल्या चौंडी गावाच्या राहणाऱ्या होत्या, म्हणजे त्यांचं माहेर. तिथून त्या 8 वर्षाच्या असताना मल्हारराव होळकर तिथं आले आणि ती 8 वर्षाची अहिल्या त्यांनी बघितल्याबरोबर त्यांना वाटलं की ही आपली सून झाली पाहिजे आणि त्यांनी तिचं लग्न खंडेराव आपल्या पुत्राशी लावून दिलं. आणि पुढे त्याच मुलीला त्यांनी युद्धकला शिकवल्या. युद्धकला शिकवल्या, पण तेवढंच नाही, युद्धकला शिकून थांबले नाही. तर जेव्हा पतीचं निधन झालं एका युद्धात, तर त्या पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा ज्या काळात होती त्या काळात तिला सती जाऊ दिलं नाही. नुसतं तेवढंच केलं नाही, तर त्यानंतर स्वतःचं जेव्हा राज्य त्यांनी तिच्या ताब्यात दिलं आणि एका महिलेला 29 वर्ष हे मावळ्याचं साम्राज्य सांभाळायला दिलं, ही फार मोठी गोष्ट आहे. कुणी पुरुष हे एकदा स्त्रीला किती विश्वास ठेवेल अशा कामासाठी, ते त्या काळात फार वेगळी गोष्ट होती. ते काळच वेगळा होता. तशा काळामध्ये आपल्या सुनेला तयार करून तिला पूर्ण राज्य तिच्या ताब्यात देऊन आणि तिला सर्व कला शिकवलं. नुसतं युद्ध कौशल्य नाही शिकवलं, तर साम्राज्य कसं सांभाळायचं हे एक अवघड गोष्ट आहे. नुसतं युद्ध खेळणं एखाद्या गोष्ट वेगळी आहे, सैन्य खेळेल, पण साम्राज्य सांभाळणं ते 29 वर्ष आणि ते कसल्या प्रकारचा डाग न लागता. उलट यांच्या काळात असं म्हटलं जातं की देवळं शिवाजी महाराजांनी वाचवली, पण देवळांचा जो जीर्णोद्धार करायची गरज होती, देवळं ती जुनी झाली होती, कोणी पाडली होती, कोणी देवळं उद्ध्वस्त केली होती. तर अशा प्रकारची सर्व देवळं उभं करण्याचं काम अहिल्याबाईंनी 29 वर्षाच्या काळात केलेलं आहे. सर्व देवळं त्यांनी जीर्णोद्धार केला, पुन्हा नवीन बांधली. एवढंच नव्हे, ते नदीच्या काठी गार बांधणे, धर्मशाळा बांधणे. राज्याचा विकास नुसता केला नाही, तर त्यांच्याकडे संत कवी हे त्यांच्या पदरी राहत असत. कवी, संत, लेखक या सर्वांना पदरी ठेवून म्हणजे त्या मावळ प्रांताचा सांस्कृतिक विकास सुद्धा ह्या स्त्रीने केलेला आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. बाकी लोक युद्ध खेळत नसते, युद्धात परेशान होते, पण यांनी युद्ध तर खेळलंच, आपलं साम्राज्य वाढवलं, साम्राज्य टिकवलं 29 वर्ष आणि त्या काळात सांस्कृतिक विकास पण केलेला आहे. ते फार महत्त्वाचं आहे. एखादं राज्य स्थिर झाल्याशिवाय त्या राज्याचा सांस्कृतिक विकास होऊ शकत नाही. सांस्कृतिक विकासासाठी स्थिर आणि संपन्न राज्य लागते. संपन्न राज्य असेल तरच ते संस्कृतीचा विकास करू शकते. म्हणजे ह्या स्त्रीनं नुसतं युद्धच कला कौशल्य शिकलं नाही, तर सांस्कृतिक वाढ करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये विविध कवी असतील, लेखक असतील, शिक्षक असतील, सर्वांचा सन्मान केला, सर्वांना एक वेगळं स्थान दिलं आणि त्यांच्या कलेला विकास होण्यासाठी फार मोठं बळ त्यांना दिलं. हे फार महत्त्वाचं आहे. आणि एका स्त्रीने करून दाखवलं ही फार कौतुकाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी. त्या काळात करणं हे खूप अवघड होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. प्रत्येक असं म्हटलं जातं की परळीचा वैद्यनाथ असेल, त्र्यंबकेश्वर नाशिकचा असेल, काशी, द्वारका, मथुरा ह्या सर्व ठिकाणी जी मंदिरं उद्भव झाली ती अहिल्यादेवी होळकरांनी पुनर्बांधणी केली. नवीन मंदिरं पण तयार केले आणि या सर्वांचं रक्षण करण्याचं काम यांनी 29 वर्षाच्या काळात अतिशय हुशारीने, अतिशय चाणक्यपणे आणि अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. 29 वर्षाचा काळ ही काही सोपी गोष्ट नाही आहे. एखादं राज्य 29 वर्ष चालणं ही सोपी. म्हणूनच त्यांना मावळ्याच्या महाराणी असं म्हटलं जाते. मावळ्याच्या महाराणी ही फार मोठी पदवी आहे आणि त्या मावळ्याच्या त्या महाराणी बनल्या. आणि महेश्वर हे गाव त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. महेश्वर गाव अतिशय सुंदर करण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर महेश्वर बरोबर इंदोर गाव सुद्धा सुंदर करण्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा फार सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या नावाने आपण बघतो की इंदोरमध्ये एक विश्वविद्यालय अहिल्याबाई होळकरच्या नावाने आहे आणि आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा अहिल्याबाई होळकर विद्यापीठ आहे. तर अशा प्रकारे एक काम वेगळं करून आपल्याला सासऱ्यांनी शिकवलं, त्याचा पुढे विकास केला त्यांनी आणि त्यांनी आपल्या कलेनं त्याला अजून वाढ केली त्या राज्यामध्ये आणि त्या राज्यामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी अति उत्कृष्ट अशा प्रकारचं म्हणजे निर्विवाद अशा प्रकारचं राज्य, ज्या राज्य संकल्पनेतून आपण फार मोठा धडा घेऊ शकतो.
असं राज्य, इतकं सुंदर राज्य चालवणं, इतक्या कल्पकतेने राज्य चालवलं आणि ते सुंदरपणे 29 वर्ष चालवणं ही काही लहान गोष्ट नाही आहे. भारतात एका महिलेने केलेला हा भीम पराक्रम आहे आणि तोच भीम पराक्रम सर्वांनी मला वाटतं लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्यापासून ही प्रेरणा घेतली पाहिजे की कुणीही पाठीशी नसताना, नवरा एक्सपायर होतो, सासरा एक्सपायर होतो, कोणी नसते बाजूला, तरी पण एखादं मोठं राज्य, ही मोठी जी जबाबदारी आहे ही मावळा प्रांताची, एवढी मोठी जबाबदारी त्यांच्या पश्चात सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे सांभाळणं, ते शेवटपर्यंत त्या राज्याचं नुसतं सांभाळत नाही, विकास पण केलेला आहे. तर अशा प्रकारचं एक आगळं वेगळं भारतातलं एक कौतुकास्पद व्यक्तिमत्व, एक स्त्री म्हणून केलेलं काम खूपच मोठी गोष्ट आहे. सर्वांनी त्या स्त्रीपासून प्रेरणा घेतली पाहिजे मला वाटते आणि त्या पद्धतीनं हिमतीनं काम केलं पाहिजे. आणि ते काम आपण नुसतं केलंच नाही पाहिजे, तर आपल्याला नवनवीन संकल्पना राबवून त्या राज्याच्या विकासामध्ये आपलं कसं योगदान देता येईल असं एक उत्कृष्ट अशा प्रकारचं काम मला वाटते. भारतामध्ये आजोड अशा प्रकारची स्त्री आहे, अशा प्रकारचं काम कुणीही कोणत्याही स्त्रीनं मला वाटत नाही इतिहासात केलेलं आहे आणि ते काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात करून दाखवलं. तर त्यांच्या कामाला सर्वांनीच सलाम करायला पाहिजे. त्यांची आठवण, त्यांची कामाची पद्धत आपण अंमलात आणण्यासाठी आपणही हिरिरीनं कसं काम करता येईल, निष्ठेनं कसं काम करता येईल हे या माध्यमातून आपण घेतलं पाहिजे मला वाटते. आणि अहिल्याबाई होळकरांचा सतत आपण जर त्यांच्या कामाचा जप केला तर त्यांच्याबद्दल निश्चितपणे आपल्याला काम करता येईल आणि भविष्यात त्यांच्यापासून प्रेरणा जर घेता आली तर खऱ्या अर्थानं हा 31 मे 2024चा त्यांचा जयंतीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण साजरा केला असं होईल. एवढं बोलून मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमची एक छोटीशी विनंती होती की तुमच्या हातानं लगेच वार्डामध्ये व्हीलचेअर द्यायचे आणि आमचं म्हणणं आहे की 31, 32, 33, 34ला दुपारच्या वेळेला एक्सरे किंवा सोनोग्राफीसाठी 1-2 भांडणं तरी दररोज होतात. तर त्या वार्डाला आपण ड्युटी आल्यानंतर मी तर मनातून सेवा करतो. सर सकाळी वार्डात जातो, सगळे ट्यूबलाईट बंद करीत रिपोर्ट देत बंद करत येतो. सर काहीतरी आपल्या मनाला समाधान वाटावं, आपल्याला पाठीवर हात थापण्याची गरज नाही, स्वतःच्या जीवाला समाधान वाटावं मी चांगलं काम करतो, मी काम चांगलं केलं. घरी गेलं तर आपल्याला प्रसन्न वाटावं की मस्त भाकर खावं, असं काम दररोज करावं एवढीच अपेक्षा करतो. आणि आपण वेळातला वेळ दिला आणि आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान दिला. डीन साहेब, मोरे सर तर दरवर्षी तर मी म्हटलं मोरे सर परभणीला आहेत का की, चव्हाण सर, मुदिराज मॅडम, नगराळे सर, अभिजित सर, परवाड साहेब, आपण सर्वांनी खरंच आपला कामातला वेळ, अमूल्य वेळ दिला, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वतःचे आभार मानतो. आणि छोटंसं एक चहा यायला, चहा घेऊन बरोबर आहे ना? आलेलं आहे. थांबा मॅडम, थोडं प्लीज. ओके. एक मिनिट सर. राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त आज आम्ही डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जयंती साजरी केली. त्यामध्ये 5 व्हीलचेअर दिलेले आहेत, जस्ट डॉक्टरतर्फे 2 दिलेले आहेत, आमच्या मॅस्को ग्रुपतर्फे 1 दिलेली आहे आणि 2 व्हीलचेअर राजू गोरे, राम गोरे, नंदू काकडे यांच्यातर्फे दिलेले आहेत. तरी असं आम्ही आज 3रं वर्ष आहे. गेल्या वर्षी प्रत्येक वार्डात 22 नेमुलाचं मशीन दिल्या होत्या, जे की लहान मुलांना, वयस्कर लोकांना लाभ घ्यायचे लागते, त्यासाठी सर्व वार्डात 22 दिल्या होत्या. त्याच्या अगोदर 3 व्हीलचेअर दिल्या होत्या पिढीमध्ये. आणि माझी विनंती आहे सर्वांना की असंच आपण दरवर्षी आपल्या 365 दिवसातली एक पोटभर भाकर आपल्या समाजकार्यासाठी आपण लावावी. सर्व प्रत्येक समाजातील कार्यकर्त्यांनी असे जर केलं तर खूप काही परिवर्तन होईल. आणि एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे कार्य केलं
जे समाजकार्य केलं त्याच्यातून आपलं कार्य दिसेल एवढीच माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची असो, अण्णाभाऊ साठेंची असो, बिरसा मुंडेची असो, की महात्मा बसवेश्वरांची असो, पण महापुरुषांच्या ज्या काही जयंत्या असतात त्याच्यातून प्रत्येक कुठं दवाखान्यात हो, कुठं बी अंध विद्यालय हो, अंध लोकांना हो, अपंग लोकांना हो, बँड न वाजवता त्या वाचून जयंती साजरी करावी, नाचून करण्यापेक्षा एवढी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि माझे मनोगत